सो ही आहे आमच्या वाड्याची मागची बाजू। तर या साईडला पडवी आहे, इकडे आम्ही गुरे वगैरे बांधतो। हो खाली खाली हो। सो यांच्या मागे राहावं लागतं, कारण की नाहीतर मग हे इकडे तिकडे जसं यांना ते हिरवा चार दिसतो तिकडे ते जात राहतात। हो चल खाली हो एकदम, हॅलो हो खाली। आता मी माती जी आहे लेवल करून घेतोय। उभी ठेव म्हणजे आयती मी कोम वर कर तशी ना तिरकीच टाक अशी चंपू। फक्त कोमाची टोका ना ती वर ठेवायची, जे का हा आयतीशी घुसव। हां बरोबर आहे, घुसव आणि डबल असं ते मोड। हां त्या मोडून ते तिकडे मग बारकी अशी दोन टाक। शुभ सकाळ मित्रांनो, मी गौरव रोगे पुन्हा एकदा आपल्या सवंगडी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। सो आता सकाळ झाली आहे, सकाळचे वाजलेत 8:45। थोडा चहाचा आस्वाद घेतोय आणि आता मी जाणार आहे माझ्या मामासोबत म्हशी घेऊन। सो आजचा ब्लॉग असणार आहे हा, आता रानमाळावरती जाणार आहोत आम्ही। तर तुम्हाला कशा प्रकारे गुरे चरवली जातात हे सर्व मी माझ्या आजच्या व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवणार आहे। सो हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा। चॅनलवर नवीन कोणी असेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुमच्यामार्फत डायरेक्ट येतील। सो चला तर मग, ही आहे आमच्या वाड्याची मागची बाजू। तर या साईडला पडवी आहे, इकडे आम्ही गुरे वगैरे बांधतो, इकडे बघू शकता। तर आता मामा आलाय गुरे सोडायला। तर हे सर्व म्हशी आहेत, म्हशींची रेडका। ही आमची गाय, या आहेत म्हशी। आता मामा इथे गुरे सोडतोय, बघू शकता इकडे। हो खाली खाली हो। सो यांच्या मागे राहावं लागतं, कारण की नाहीतर मग हे इकडे तिकडे जसं यांना ते हिरवा चार दिसतो तिकडे ते जात राहतात। हो चल खाली हो एकदम, हॅलो हो खाली। सो ही रेडका बघू शकता, मागून येतात। ही गाय, हा गायच्या गायात आम्ही लोंढा घातलेला आहे, कारण की गाय आवरत नाही आणि ह्या बारक्या बारक्या वासरांना वगैरे मारायला जाते। बघू शकता मामा, बघू शकता कसा त्यांच्या मागे मागे धावतोय। ॲक्च्युली आता सुरुवातीला मामा यांना इकडे सोडायचा, तर त्यांना इकडची सवय झालेली। हां घेतलंय। तुझी छत्री नाही घेतला? सो ही वाडी आहे आमची, ही वाडीतली काही घरं आहेत। सो आता वाडीमध्ये तर मी काय जात नाही आहे, पण इकडूनच मी तुम्हाला घरं वगैरे दाखवेन। हे घर बघू शकता, गंगा निवास। हा रस्ता जो आहे हा वाडीमध्ये जातो आणि इकडून आपण वरून खाली आलो होता। आता तेंका आणता मी थांबू की काय करू? ये घेऊन ये। तर दोन म्हशी मागे राहिल्यात, तर मामा त्यांना घेऊन येतोय। हट तू जात की नाही? हो भाऊ, कशा प्रकारे म्हशींना
असा दम द्यावा लागतो, मध्ये मध्ये बोलावं लागतं, तेव्हा ए हो हो ये खाली खाली ये खाली ये खाली होडा होडा. त्यांना हिरवळ दिसली की ते तिकडे जातात, बघू शकता. आता पाऊस पण खूप पडतोय. विहीर बघू शकता इकडे आमची पूर्ण भरलेली आहे. लास्ट टाइम आलो तेव्हा पूर्ण खाली तळायला गेलेले पाणी, तर पूर्ण पाणी भरलेलं आहे. आता मी यांना घेऊन चाललोय चरायला. अरे तो वर चढावा तिकडे हिरवा होता ना, तिकडेच ते थांबलो. अडचणीत काय जाणार म्हणून मी गेले नाही. मग ह्यांका बांधूनच नेतास. सो अशा प्रकारे रशी बांधून नेतो, कारण की सोडलं तर मग हे कुठेही पळतात, त्यांच्यासोबत राहावं लागतं. कसं असतं, काय काय जनावरं जी असतात ती बरोबर तिथल्या तिथे राहतात, काय काय असतात ते खूप पळतात. मग त्या एकामुळे बाकीचे सगळे सुद्धा त्यांच्या मागे मागे जातात. सो असा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे त्यांच्यासोबत एकाला कोणातरी राहावंच लागतं. गाय जी आहे ना मित्रांनो, ती यांना मारते सगळ्यांना, त्यामुळे हे सगळे गायला घाबरतात. दिसायला गाय अशी बारीकच आहे, पण तरी पण डेंजर आहे. आता सगळी गुरं एकत्र झालेली आहेत, बघू शकता. इकडे बारकी बारकी वासरं आहेत ना, तिकडे तिकडे खूप पळतात आहेत. गावचं वातावरण बघता तुम्ही. आमचं घर बरोबर इकडे खालच्या साईडला आहे मध्ये, आणि चारी बाजूनी पूर्ण डोंगरच आहे. मित्रांनो, ही जी मागशीवाली म्हस आहे ही जरा खूप डेंजर आहे, बघताय तुम्ही. अशी वळून वळून मागे बघते. सो मी थोडा लांबच राहिलो आहे. मामासोबत असेल तर काय प्रॉब्लेम नाही, पण मामा पुढे असेल आणि जर मी लांब असेल तर मग थोडा अटॅक होऊ शकतो माझ्यावरती. सो मी थोडा. तर हा आहे माळ परिसर, बघू शकता तुम्ही. सगळे हिरवगार वातावरण झालेलं आहे, आणि इकडेच आम्ही आणतो म्हशी चरायला. कसला जबरदस्त नजारा बघू शकता तुम्ही. तर आता इकडे सगळे एकत्र जमा झालेले आहेत गुरं, आता इकडे चरतात. असा मोकळा माळ आहे पूर्ण. तर मामा इकडे 2-2:30 वाजेपर्यंत दुपारी इकडेच थांबेल, आणि चरून वगैरे घेऊन येईल. मी थोडा वेळ थांबेन आणि निघेन आता खाली घरी जायला, आणि मला नाश्ता वगैरे पण करायचा आहे. तर मित्रांनो, मी निघालो आता परत घरी जायला, कारण की मामा दुपारपर्यंत थांबणार होता. तर मामा बोलला की तू हवं तर नंतर ये, कारण की एवढा वेळ कुठे थांबत तिथे राहणार. सो मी पुन्हा आता निघालो घरच्या वाटेला. तर आलो आता घरी, आणि हे आहे माझ्या मामाचं घर. आजूबाजूचा परिसर. सो ही आहे आमची लिली. हिला जर सोडलेलं असेल तर मी सुद्धा इकडून जात नाही, मी सुद्धा खतरनाक आहे. तर आता इकडे न्याहारीचा टाईम झालेला आहे, आणि भाकरी आणि खारवणी मी घेतलेली आहे. सो गावी असा चांगला एन्जॉय चालू आहे. खारवणी आणि भाकरी खातोय मामाचा मुलगा. तर लीला बाय बाय करून आम्ही चाललो शेतामध्ये हळद लावायला.
बघू शकता आमची लिली ही जबरदस्त आहे. लिली या या. सो आता मी निघालो आहे शेतामध्ये, मामीसोबत चालू आहे हळद लावायला. सो आता खोरं घेऊन मी निघालो आहे शेतामध्ये. तर मामी गेली हळद आणायला, आता जाऊन आम्ही हळद लावणार आहोत. सो माझ्या मागे तुम्ही बघू शकता हा परिसर सर्व. ही आहे आमची विहीर, पाणी बघू शकता फुल पाणी भरलेलं आहे. मस्त असं वातावरण झालेलं आहे. सो मी तुम्हाला आज दाखवणार आहे कशा प्रकारे शेतामध्ये हळद लावली जाते. सो हा सर्व शेत परिसर तुम्ही बघू शकता. इकडे सगळ्या मळ्या आहेत, इकडे भात पण लावलेला आहे खाली. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असाल जो आम्ही भात लावलेला, तर इकडे खाली लावलेला भात. तर इकडे मामी हळद घेऊन आलेली आहे आणि ह्या मळ्या आहेत ह्याच्यामध्ये आम्ही भात लावलेला, तो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला असेल. तर आज आम्ही हळद लावणार आहोत. सो मी तुम्हाला दाखवेन. पाऊस पण नाही आहे आणि तसं ऊन पण जास्त नाही आहे, वातावरण एकदम मस्त झालेलं आहे. हा सर्व डोंगर, तर ही वाट बघू शकता कशी आहे. आणि इकडून आता आम्ही जाणार आहोत. असं पाणी वाहत आहे. इकडे आम्ही भात लावलेला या मळ्यांमध्ये. स्वतः इकडे मामी चालली आहे, तिच्या मागोमाग मी सुद्धा जातोय. बांधावरून आम्ही चाललो आहोत. काय बोलता? भाड येत नाही हो. सो मामी मला सांगते की तू वाळेतून ये, नाहीतर बांधावरून इनबॅलेन्स झालं तर मी पडू शकतो. सो त्यासाठी ती सांगते की तू पाण्यातूनच ये. सो ही आहे हळद, ही आता आपण लावणार आहोत मातीमध्ये. तर मामी आता इकडे माती सारखी करून घेते, जेणेकरून आपण त्याच्यामध्ये इझिली हळद लावू शकतो. सो कोऱ्याच्या मदतीने मामी माती लेवल करते, बघू शकता इकडे. आणि इकडून हा शेताचा व्ह्यू, पाणी असं साचलं आहे तरव्यामध्ये, बघू शकता इकडे. तिकडे आमचं घर आहे मागे. तर हा कोपरा मामीनी घेतला आहे लेवल करून, ते बघू शकता तुम्ही. आता आपण ह्याच्यामध्येच हळद लावणार आहोत. गावी येऊन काय काय नवीन गोष्टी शिकायला मिळतात. सो प्रत्येकाने शेतीबद्दल थोडंफार तरी नॉलेज घेतलं पाहिजे, कारण की शेती असेल तरच आपण जगू शकतो. तर आता इकडे मामी हळद लावायला सुरुवाती केली आहे मामीने, इकडे बघू शकता. अशा प्रकारे मामी हळद लावते. मी खास कामावरती सुट्टी घेऊन असं शेतीविषयक व्हिडिओज बनवण्यासाठी आणि थोडंफार नॉलेज वाढवण्यासाठी मी गावी आलो आहे. कारण की मेमध्ये येतो तेव्हा तर काय शेतीची कामं नसतात, गणपतीमध्ये येतो तेव्हाही इतकी काय फारशी कामं नसतात. सो आता मध्येच मी आलो आहे. सो तुम्हाला व्हिडिओमार्फत तुमच्याकडे पण ही माहिती पोचावी, हाच माझा उद्देश आहे.
सो अशा प्रकारे मामीने इथे हळद लावून घेतली आहे. होऊ शकता इकडे तुम्ही. खण अजून खण असा अजून. हा पाय नाही द्यायचं तू. खणतस त्याचे पाय नको देऊ. चिकट झाली ना रे. ते सुके असले की फळफळत असतात. नागरून नागरून पुन्हा त्या पाऊस पडतावर घे. ना उभी ठेव म्हणजे आयती मी कोंब वर कर. तशी ना तिरकीच टाक अशी चंपू. फक्त कोमाची टोका ना ती वर ठेवायची. त्या का आयतीशी 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 घुसव. हा बरोबर आहे. घुसव आणि डबल असं ते मोड. हा त्या मोडून तर तिकडं मग बारकी बारकी अशी दोन टाक. हा जा पुढं. त्या टाकवा नको देऊ. त्या पण टाक. मग हे ते सो मगाशी जी आपण हळद लावली तर त्याच्यावरती ही अशी माती अशी वरती लेवल करून घ्यायची. सो आता मामी आता हे करते. बघू शकता तुम्ही इथे. सो इकडे बघू शकता मामीने सगळं लेवल करून घेतलेलं आहे. हे बघा इकडे. आता ही माती जी आहे ही लेवल करून घेतोय. उंच काय दिसत इथे सांग. सो आता मी लेवल करून घेतलेली. तर आता मामी इकडे हळद लावणार आहे. सो खूपच बरं वाटतंय शेतातली कामं करणं. त्यासाठी मी खास गावी आलो सुट्टी काढून. ॲक्च्युली मी हॉटेलमध्ये आहे जॉबला. बट हॉटेलमध्ये सुट्टी भेटत नाही. तरी पण मी सुट्टी घेऊन आलो आहे गावी खास. सो आता इथं मी झाडाच्या खांदा लावलेल्या आहेत. याच्यासाठी लावल्यात कारण की हे समजायला पाहिजे की इथपर्यंत आमचं हळद लावून झालेली आहे. सो त्याच्यासाठी आम्ही हे
झाडाच्या खांद्या इथे लावल्यात. सो ह्याच्या पुढे आता नेक्स्ट टाइम आम्ही लावू. तर इकडे फायनली हळद लावून झालेली आहे आणि आता आम्ही निघालो आहे घरी जायला. तिकडे मामी वगैरे गेली पुढे. मी आता निघतो आहे. सो मी पाण्यातूनच जाणार आहे. बांधावरून पडायला होऊ शकतं. सो भात बघू शकता लावलेला इकडे. तर शेतामध्ये हळद वगैरे लावून आता आम्ही आलो घरी आणि माझ्या मागे बघू शकता पाऊससुद्धा पडतो आहे. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि मित्रांनो, गावी येत आहे तर शेतीविषयक थोडं ज्ञान आपण घेतलं पाहिजे, कारण की ते नंतर उपयोगाला येतं. सो मी पण त्याचाच थोडा प्रयत्न करतो आहे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन ब्लॉग तुमच्यासमोर येत राहतील. सो चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.